वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सत्य क्लासेस। आज आपण पाहणार आहोत बास्केट फुल ऑफ मूनलाईट या 10th पोएमचं ॲप्रिसिएशन 5 पॉईंटमध्ये लिहायचं आहे, जे आपण पहिल्या पोएमच्या ॲप्रिसिएशनमध्ये मागच्या व्हिडिओत पाहिलं आहे। ते 5 पॉईंट आहेत: टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया। चला तर मग सुरुवात करूया। पहिला पॉईंट आहे टायटल। हा टायटल लिहिताना मी लिहून दिलं आहे, तुम्ही फक्त टायटल लिहिलं तरी चालेल, फक्त नाव लिहिलं तरी चालेल। द टायटल ऑफ पोएम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट। दुसरा पॉईंट आहे पोएट किंवा पोएट्स नेम। द पोएम हॅज बीन ट्रान्सलेटेड बाय सुनील शर्मा। इट इज ओरिजिनली रिटन इन डोंगरी लँग्वेज। म्हणजे ही फक्त ट्रान्सलेट केली गेलेली आहे सुनील शर्मा यांच्याकडून, आणि ॲक्च्युअल ती कविता डोंगरी भाषेमध्ये लिहिलेली मिळते। ती फक्त सुनील शर्मा यांनी डोंगरीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे। अशा प्रकारे आपण हे 2 पॉईंट या ठिकाणी पाहिलेत। या ठिकाणी तुम्ही फक्त टायटलमध्ये जर पोएमचं नाव टाकलं तरी चालतं, आणि लेखकाचं नाव मात्र या ठिकाणी तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल, कारण ही ट्रान्सलेटेड पोएम आहे। पुढचा मुद्दा आहे राईम स्कीम। मागच्या याच्यात आपण राईम स्कीम कशी लिहायची ते पाहिलं आहे, त्याचप्रमाणे इथं राईम स्कीम दिलेली आहे। परंतु राईम स्कीम शोधायची कशी, तर तुम्ही रायमिंग वर्ड शिकला आहात। रायमिंग वर्डला जर तुम्ही क्रम दिला तर तुम्ही सहजपणे राईम स्कीम लिहू शकता। ती कशी ते आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर राईम स्कीम काय आहे या पोएमची? द पोएम डझंट हॅव ट्रॅडिशनल राईम स्कीम अँड स्टांझा डिव्हिजन इन द पोएम। म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रॅडिशनल राईम स्कीम वापरलेली नाही, किंवा स्टांझा डिव्हिजन जे केलं जातं 4 ओळींचा 5 ओळींचा असाही वापर झालेला नाही। द लेंथ ऑफ लाईन आर अल्सो इरेग्युलर। त्याच्यामधल्या लाईनच्या जी लेंथ आहे ती सुद्धा इरेग्युलर आहे। द पोएम हॅज बीन रिटन इन फ्री व्हर्स फॉर्म। म्हणजे ही पोएम फ्री व्हर्स फॉर्ममध्ये लिहिली गेलेली आहे। याचाच अर्थ या पोएममध्ये कुठल्याही राईम स्कीमचा वापर केला गेलेला नाही, किंवा पोएममध्ये कुठलीही राईम स्कीम नाही। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात हे राईम स्कीम लिहायची। पुढचा मुद्दा आहे फिगर ऑफ स्पीच। याच्याबद्दलही मागच्या कवितेत सांगितलं लिहिताना कसं लिहिलं जातं, तर आपण फिगर ऑफ स्पीच वाक्यात या ठिकाणी पाहणार आहोत। द पोएट हॅज यूज्ड फिगर ऑफ स्पीच सच ॲज। अशा प्रकारे वाक्य लिहून जे फिगर ऑफ स्पीचचा वापर पोएममध्ये झाला त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत। या पोएममधले वापरले गेलेले फिगर ऑफ स्पीच आहेत अलिट्रेशन, रिपिटिशन, पर्सॉनिफिकेशन, टॉटॉलॉजी, ॲपॉस्ट्रॉफी अँड अँटिथेसिस इन द पोएम। या पोएममध्ये हे वापरले गेलेत। आता पुढं जो अर्धा मार्क आहे तो आपल्याला मिळणार आहे ते एक्झाम्पलसाठी। मग एक्झाम्पल पुढं दिलेलं आहे। द लाईन स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट इज ॲन एक्झाम्पल ऑफ रिपिटिशन ॲज द वर्ड स्मॉल इज रिपीटेड हिअर इन द लाईन। या ठिकाणी दोन्हीही पॉईंट क्लिअर झालेले आहेत। पहिला म्हणजे एक्झाम्पल आपण दिलेलं आहे स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट या लाईनचं, आणि त्यामध्ये वापरण्यात आलेला जो फिगर ऑफ स्पीच आहे त्याचं नावही खालच्या लाईनमध्ये नमूद केलेलं आहे। त्याचप्रमाणे तो रिपिटिशन आहे हे कशावरून ओळखलं ते रिझनही आपण या ठिकाणी दिलेलं आहे। आता पुढचा मुद्दा आहे तो आहे सेंट्रल आयडिया। या पोएमची सेंट्रल आयडिया आपल्याला पाहायची आहे। पोएमची सेंट्रल आयडिया आहे द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड इन रिमोट विलेज। म्हणजे एक अडवळणी राहणाऱ्या किंवा दूरवर असणाऱ्या, रिमोट जिथं कुठल्या सुविधा पोहोचल्या नाही अशा विलेजमध्ये राहणाऱ्या
चाइल्डचं लोनलीनेस या पोएममधून दाखवली गेली. अँड चाइल्ड्स डिझायर आणि त्या मुलाच्या इच्छा या पोएममधून व्यक्त केलेल्या आहेत. ही रिक्वेस्ट द मून टू गिव्ह हिम बास्केट फुल ऑफ सीड्स ऑफ मून टू सॉ स्मॉल मून्स फ्रॉम सिटी टू व्हिलेज. या ओळीमधून त्याची डिझायर आणि त्यांनी मूनला केलेली रिक्वेस्ट व्यक्त केली गेली आहे. तो मूनला रिक्वेस्ट करतोय. काय रिक्वेस्ट करतोय? टू गिव्ह हिम बास्केट फुल ऑफ सीड्स ऑफ मून. बास्केट फुल किंवा बास्केट भरून मूनचे सीड्स तो मागतोय. कशासाठी? टू सॉ स्मॉल मून्स फ्रॉम सिटी टू व्हिलेज, की ज्या योगे त्याला सिटीपासून व्हिलेजपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने ते सीड्स लावता येतील, म्हणजे त्याला छोटे छोटे मून येतील. आणि मग सो दॅट हिज फादर विल कम बॅक अर्ली ॲट होम, की ज्यामुळं त्याचे वडील काय होऊ शकतील? लवकर घरी येऊ शकतील. ही त्याची डिझायर आहे. कशासाठी? टू टेल हिम अ स्टोरी, त्याला स्टोरी सांगण्यासाठी. पुढची लाईन आहे, द पोएट डिपिक्ट द पॅथेटिक कंडिशन और सिच्युएशन ऑफ विलेज लाईफ. अशा प्रकारे या पोएममधून कवीने आजच्या रिमोट विलेजची जी दयनीय सिच्युएशन आहे, पॅथेटिक कंडिशन आहे, ती याच्यातून व्यक्त केलेली आहे. आणि या 3 गोष्टी मिळून या पोएमची सेंट्रल आयडिया तयार होते. म्हणजेच थोडक्यात या पोएमची सेंट्रल आयडियात काय आहे? तर एका रिमोट विलेजमध्ये राहणाऱ्या छोट्या मुलाचं लोनलीनेस आणि त्याची डिझायर ही आहे. त्याची डिझायर काय आहे? तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने छोटे छोटे मून्स लावावेत, ज्यामुळं रस्ता प्रकाशमान राहील आणि त्याचे वडील लवकर घरी येऊ शकतील आणि त्याला इतर मुलांप्रमाणे वडिलांकडून गोष्टी ऐकायला मिळतील. अशा प्रकारे कवीने या ठिकाणी आजच्या आपल्या विलेजेसमधली दयनीय अवस्था या पोएममधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तीच या कवितेची सेंट्रल आयडिया आहे. या प्रकारे ॲप्रिसिएशनचे सर्व पॉईंट क्लिअर झालेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुम्ही चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.